तिकडे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक गळतीच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। मिसिंग लिंकच्या बद्दल बोललं तर त्यात महाराष्ट्राचा अपमान कसा होतो असा प्रश्न राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाय। माझी तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सगळी बांधकामं एकदा बंद करून टाका अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली। दुसऱ्यांच्या सरकार जेव्हा होती दुसऱ्यांची त्यावेळेला तुम्ही काय करत होतात? त्यावेळेला जी आंदोलनं झाली ते राजकारण नव्हतं? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? पण ते काय सगळं घेऊन जायचं म्हणजे ते वरपासून खालपर्यंत आता काय सवय लागली आहे? केंद्र सरकारच्या कुठच्या गोष्टींबद्दल बोललं की तुम्ही देशविरोधी। आता केंद्र सरकारची कामं येते त्याच्यात देशाचा काय संबंध? आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका। तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे, एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे। नैसर्गिक? तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही। दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार?